नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 3री मधील परिसर अभ्यास या विषयातील पाठ 15वा आपले शरीर हा पाठ पाहूया। सांगा पाहू, तुमची मित्रमंडळी काय करत आहेत आणि शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत। हे चित्र पहा। या ठिकाणी हा मुलगा सॅल्यूट करत आहे आणि तो हाताचा वापर करताना आपल्याला दिसत आहे। त्यानंतर ही मुलगी ट्रॅफिक पोलीस झालेली आहे आणि ती हाताचा वापर करत आहे, त्याचबरोबर तोंडाने शिटी वाजवत आहे। या ठिकाणी पहा, ही मुलगी हाताच्या साहाय्याने डोक्यावरती टोपी ठेवत आहे। या ठिकाणी ही मुलगी नर्स झालेली आहे आणि इंजेक्शन करण्यासाठी ती हाताचा वापर करणार आहे। हा मुलगा पहा, हा फुटबॉल खेळतोय आणि त्यासाठी तो पायांचा वापर करतोय। या ठिकाणी हा मुलगा कंडक्टर झाला असून तो तिकीट काढण्यासाठी हाताचा वापर करतोय। बेल सुद्धा हाताच्या सहाय्याने तो देत आहे। यानंतर शरीराचे भाग ओळखायला शिकायचे। कपाळ, गाल, नाक आणि कान हे तुमचे स्वतःचे भाग तुम्ही पहा। त्याचबरोबर पोट आणि छाती, त्यानंतर दंड, मनगट आणि तळहात, मांडी, गुडघे आणि पाऊल। आता या ठिकाणी मुलांनो एक चित्र आहे। या चित्रावरून आपल्याला शरीराचे मुख्य भाग कोणते ते सांगता येईल का? येईल ना सांगायला। आता शरीराची रचना पहा। डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत। डोके, हात आणि पाय धडाला जोडलेले असतात। आता या चित्रामध्ये पहा, हे चित्र आहे डोक्याचं। तर डोके याबद्दल आपण माहिती घेऊया। डोक्यावर केस असतात, कपाळाखाली 2 डोळे असतात, भुवया आणि पापण्या असतात, 2 बाजूंना 2 कान असतात। चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, समोरच्या बाजूला नाक असते, नाकाखाली तोंड असते, तोंडाखाली हनुवटी असते। डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय। मानेच्या पुढच्या भागास गळा म्हणतात। आता मुलांनो, धड म्हणजे काय ते आपण पाहूया। छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते। धडाला हात जोडलेला असतो, त्या भागाला खांदा म्हणतात। चित्रामध्ये पहा, छाती, पोट आणि या चित्रामध्ये पाठ, मान दाखवलेली आहे। धडाला पाय जोडलेला असतो, त्या भागाला खुबा असं म्हणतात। आता आपण हाताचे भाग या चित्रामध्ये पाहतोय। तर पहा, हात, दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग पडतात। अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग। हाताची बोटे पंजाचा भाग असतात। दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर। अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट। हे तुम्ही चित्रामध्ये पाहून समजू शकता। आता यानंतर आपण पायाचे भाग पाहूया। पाय, मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग पडतात। तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग। पायाची बोटे पावलाचा भाग असतात। मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा। तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा। आता नवा शब्द आपल्याला शिकायचा आहे। अवयव म्हणजे काय पहा। ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग। अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात। चालण्यासाठी पाय वापरले जातात, म्हणून पाय आपले अवयव आहेत।
ऐकण्यासाठी कान वापरले जातात, म्हणून कान आपले अवयव आहेत. आता दुसरा शब्द बाह्यावयव. शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव. बाह्यावयवांना बाह्येंद्रिये असेही म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत. ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणून ते बाह्यावयव आहेत. आता शरीराची हालचाल पाहूया. विटी दांडूच्या खेळातील दांडू घ्या, तो वाकवायचा प्रयत्न करा. पहा, दांडू वाकतो का? नाही ना वाकत. का वाकत नाही? कारण तो मजबूत असतो. मग समजा आपले हात पायही वाकले नसते तर आपल्याला हालचाल करता आली असती का? नसती ना आली. आपले काही अवयव वाकतात, त्यामुळे आपण हालचाल करू शकतो. शरीराचे कोणकोणते अवयव वाकतात? आता करून पहा तुम्ही. आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेची हालचाल करून पहा. हे पहा, खाली, पाठीमागे, त्यानंतर उजवीकडे, समोर, डावीकडे, त्यानंतर उजव्या बाजूला मान सरळ आणि डाव्या बाजूला. मान पुढे झुकते, मागे वाकते, डावीकडे वळते, उजवीकडे वळते, डावीकडे वाकते, उजवीकडे वाकते. हात, खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो. हातांची बोटेही वाकू शकतात, त्यामुळे हातांची मूठ मिटते. या चित्रामध्ये पहा. आता हातांनी आपण खूप कामे करू शकतो. हातांनी तुम्ही लिहिता, वस्तू उचलता, आई लाडू वळते, छोटे बाळ खुळखुळा पकडते. कंबर, धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, म्हणून आपल्याला खाली वाकता येते. त्यामुळे आपली बरीच कामे सोपी होतात. खाली पडलेली वस्तू उचलता येते, बोटांचे बंद बांधता येतात, खेळताना अडचण येत नाही. पाय, खुबा, गुडघा आणि घोटा या ठिकाणी पाय वाकू शकतो. पायांची बोटेही वाकू शकतात, पण हातांच्या बोटांइतकी वाकत नाहीत. या चित्रामध्ये पहा. पायांनीही आपण काही कामे करू शकतो. उभा राहणे, चालणे, पळणे, जिन्यावरून चढणे, उतरणे, उड्या मारणे, काही यंत्रे चालवणे. एक काम अनेक पद्धती. करून पहा. एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचे नाही असे तुम्ही ठरवले, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खुणा करूनच सांगायचे आहे. तुम्हाला विचारले, जाऊ की थांबू? खुणा करून सांगा, थांबा. अशा पद्धतीने आपण सांगतो. तुम्हाला विचारले, भाजी कशी झाली आहे? खुणा करून सांगायचं, भाजी मस्त झाली आहे. तर आपण अशा पद्धतीने सांगणार. त्यानंतर तुम्हाला सांगितले, मांजर आजारी आहे. खुणा करून विचारा, त्याला काय झाले आहे? तर अशा पद्धतीने आपण विचारतो. तुम्हाला विचारले, हवा कशी आहे? खुणा करून सांगा, थंडी वाजत आहे. पहा, आपण एकमेकांशी नेहमी तोंडाने बोलतो. हा खुणांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे कोणकोणते अवयव तुम्ही वापरले हे तुम्ही सांगू शकता. काय करावे बरे? उंच फळीवरील लाडवांचा डबा काढायचा आहे, हात तर पोचत नाही. कोणतेही काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींची निवड करता येते.
नेहमीच्या पद्धतीने काम होत नसेल तर कधी इतरांची मदत घेता येते, कधी विशेष साधने वापरता येतात। एखादे काम करत असताना कोणाला अडचण येऊ शकते, तेव्हा शक्य ती मदत आपण जरूर करावी। जरा डोके चालवा। ताईच्या कडेवर बसल्यामुळे बाळाचे कोणते काम झाले? तर या ठिकाणी या बाळाला खिडकीतून बाहेर पाहता येत नव्हते, उंची कमी असल्यामुळे। ताईच्या कडेवर बसल्यामुळे त्याला बाहेर पाहता येऊ लागलं, म्हणजे ताईने बाळाची मदत केली। माझ्यासारखे दुसरे कोणीही नाही। मुलांनो, जगामध्ये खूप खूप लोक आहेत, पण सगळ्यांना अवयव मात्र तेच आहेत। तरीही एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही, कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण निरनिराळी असते। उंची, जाडी, केसांची ठेवण, चेहरेपट्टी निरनिराळी असते। या ठिकाणी पहा, प्रत्येक मुलगा मुलगी ही वेगळी दिसत आहे। संपूर्ण जगात तुमच्यासारखे तुम्हीच दिसता, हे लक्षात ठेवा। माहित आहे का तुम्हाला, कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ अगदी एकसारखे दिसतात, पण त्यांच्यातही थोडासा फरक असतोच बरं का। आता आपण काय शिकलो पाहूया। डोके, धड, हात व पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत। छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते। डोके, हात व पाय धडाला जोडलेले असतात। त्यानंतर डोके आणि धड जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय। हात खांद्याच्या ठिकाणी तर पाय खुब्यात जोडलेले असतात। शरीर विशिष्ट ठिकाणी वाकू शकते, म्हणून आपण हालचाली करू शकतो। मान, हात, पाय आणि कंबर यांच्या मदतीने शरीराच्या हालचाली होतात। हे नेहमी लक्षात ठेवा। आपण सर्व कामे शरीराच्या मदतीने करतो, आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी। मुलांनो, तुम्हाला पाठ समजला असेल। धन्यवाद।